नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, आज झालेल्या पेपर 2 मधील मराठी भाषेमधील पहिली भाषा मराठी म्हणजे 91 ते 120 क्रमांकाच्या प्रश्नांची उत्तरे, प्रश्नांचे ॲनालिसिस आपण यावेळी पाहूया. यासाठी आपल्याला शेवटपर्यंत पाहता व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि यापुढील मराठी भाग दुसरा असेल, हिंदी असेल किंवा पेपर पहिल्यामधील मराठी आणि हिंदीचे सगळे प्रश्नांचं विश्लेषण असेल, ते सगळं विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर जो उतारा होता तर घर म्हणजे माणसांचं कुटुंबाचं प्रतिबिंब, माणसाच्या जगण्याला आकृती बनवून देणारी एक रचना. त्या ठिकाणी जो पेपर आलेला होता तो एकदम सोपा पेपर आलेला होता. उतारासुद्धा एकदम छान आलेला होता. म्हणजे कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी खरंच प्रश्न सोपे विचारलेले होते. बघा, या ठिकाणी 91 क्रमांकाचा या ठिकाणी प्रश्न होता, माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त होतो. तर याचं उत्तर घर हे येणार आहे. माणसाचा बुरखा गळून पडतो म्हणजे काय. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 की त्याचा खरा चेहरा समोर येतो. नंतर प्रश्न पुढचा होता, पशुपक्षी हे अन्न पाण्याच्या शोधात फिरतात आणि तिथेच वास्तविक करतात. अधोरेखित शब्द काय आहे. तर त्या ठिकाणी कुठल्याही शब्दाला अंडरलाईन नाही केली, परंतु या ठिकाणी जो आणि शब्द आहे ना, तो हा थोडासा इटॅलिक याच्यामध्ये आहे फॉन्टमध्ये आहे, त्या तिरका आहे, त्यामुळे आणि या शब्दाला अंडरलाईन असेल का, त्याच्यात हा प्रश्न या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो. तर याचं जे उत्तर आहे ते उभयान्वयी अव्यय तर येईल, कारण आणि शब्द या ठिकाणी हा थोडासा तिरका असल्यामुळे आपण तिथं अंडरलाईन असं गृहीत धरलेलं आहे, परंतु कदाचित तो या ठिकाणी प्रश्नच कॅन्सल होऊ शकतो. घर म्हणजे डॅश डॅश हे पुढीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे. माणसाचा खरा मित्र, मानवी संस्कृतीचे प्रतीक, माणसांच्या गरजांचे विरोधक की मानवी जीवनशैलीचा आधार. तर विधान चुकीचं विचारलेलं आहे, त्या ठिकाणी माणसांच्या गरजांचं विरोधक, त्या ठिकाणी विरोध करत नाही. पुढचा प्रश्न होता की निसर्गातला प्रत्येक प्राणी कळपात राहतो, समूहाचक नाम कोणतं. तर यापैकी कळप, तर कळप हे समूहाचक नाम येईल. घर पुढीलपैकी काय देत नाही. तर बघा, संपत्ती देत नाही, बाकी निवारा, संरक्षण, स्थैर्य या सर्व गोष्टी देते, संपत्ती देत नाही. घराला कशामुळे चेहरा प्राप्त होतो. तर घराला माणसाच्या स्वभावामुळे चेहरा प्राप्त होतो. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येईल. पुढे तो घरात आणून ठेवतो, तर आणून ठेवतो अधोरेखित काय आहे, हे संयुक्त क्रियापद आहे. पुढे उतार्याप्रमाणे पुढीलपैकी कोणती बाब घराला लागू होत नाही. तर सामूहिक, बाकी बंदिस्त, सुरक्षित, खाजगी या बाबी लागू होतात, परंतु सामूहिक हे घराला लागू होत नाही. तर अशा प्रकार हे उतारा आणि त्यावरती प्रश्न होते. नंतर एक कविता होती बघा, या ठिकाणी आपल्या सर्वांना परिचयाची, हिरवे हिरवेगार गालीचे, हरित तोरणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती गोड निळ्या वातावरणात. सर्व कविता वाचत नाही, तुम्ही एका ह्याच्यामध्ये व्हिडिओ पॉज करून ती कविता वाचू शकता. आता यामध्ये बघा, छान माझी सोनोकली असे फुलराणीला कोण म्हणाले. तर या ठिकाणी वारा, ऑप्शन क्रमांक 2 वारा. संध्याकाळी हळूच कोण डोकावून बघत आहे. तर फुलराणी, ऑप्शन क्रमांक 2 फुलराणी बघत आहे. पुढे झोके घ्यावे गावी गाणी या ओळीतील अधोरेखित शब्दांचं व्याकरण ओळखा. तर या ठिकाणी घ्यावे आणि गावी हे काय आहे. तर क्रियापद येणार. अव्यय या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता. तर अव्ययाचा प्रेमळ, बाकी सरळ, साधा आणि निष्कपट हे समानार्थी शब्द येतील. प्रेमळ हा मात्र या ठिकाणी समानार्थी शब्द येणार नाही. पुढे फुलराणीच्या संदर्भात कवीने वापरलेला प्रणय चंचला हा शब्द काय आहे. तर यापैकी हे विशेषण येईल. आईच्या मांडीवर बसून या ओळीतून कवी फुलराणीबद्दल काही सुचवत नाही. तर काही सुचवत नाही असं या ठिकाणी निगेटिव्ह विचारलं होतं. फुलराणीचे लहानपण या ठिकाणी सुचवतं, फुलराणीचं साधेपण सुचवतं, फुलराणीचा हट्टी स्वभाव सुचवतं, परंतु फुलराणीचे या ठिकाणी हट्टी स्वभाव या ठिकाणी हे सुचवणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 फुलराणीचा हट्टी स्वभाव हे या ठिकाणी सुचवत नाही. पुढे भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतंही विधान योग्य आहे. तर बघा, या ठिकाणी पेडावचे प्रश्न होते, एकदम सोपे प्रश्न होते आणि आपण जे काही प्रश्न घेतले होते सेशनमधून तर तसेच या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणतं विधान योग्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरण वेग मिळतो. तर हे बरोबर आहे. बाकी या ठिकाणी निगेटिव्ह आहेत. रडणे, हुंकारणे, बडबडणे ही सर्व कोणत्या स्तराच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत. तर पूर्व भाषिक म्हणजे प्री लिंग्विस्टिक, ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर आहे. पुढे गरिबीत वर्गात आपल्या मित्रांसोबत हिंदीत गप्पा मारत होता, जेव्हा त्याच्या शिक्षकाने हाक दिली त्याने इंग्रजीत उत्तर दिले. तर हे कशाचं उदाहरण आहे या ठिकाणी आपण कन्सेप्ट एकदम तुमची क्लिअर करून घेतली होती. तर याच्यामध्ये कोड स्विचिंग आहे, म्हणजे हिंदीत गप्पा मारता मारता या ठिकाणी दुसऱ्या भाषेमध्ये उत्तर देणं म्हणजे त्याला भाषा बदल म्हटलं जातं, कोड स्विचिंग म्हटलं जातं. नंतर प्रश्न पुढचा होता 109 क्रमांकाचा की प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचं फलित आउटकम याचा उल्लेख असतो, याचा अर्थ काय. आउटकम विषय सुद्धा आपण खूप प्रश्न घेतले होते की वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वर्गातील मुलांच्या
वर्तनामध्ये होणारे बदल, तर ही या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे. पहा पुढे, प्रत्येक अभ्यासक्रम शिक्षणाचं फलित यावर भाष्य करते. शिक्षणाचं फलित म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या वर्तन व्यवहारातील परिवर्तन. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येईल. तर बघा या ठिकाणी दोन्ही प्रश्न 9 आणि 10 क्रमांकाचे म्हणजे सेमच होते, रिपीट प्रश्न झालेला असावा. तुमच्या फोनमधील संपर्क सूचित 1 नंबर शोधणं हे कशाचं उदाहरण आहे? पहा बघा या ठिकाणी आपण किती कन्सेप्ट क्लिअर करून ठेवल्या. त्यात तुम्हाला एखादी सगळ्यात विशिष्ट माहिती शोधायची असेल तर आपण त्याला निहाळतो किंवा त्याला स्कॅनिंग करतो. ठीक आहे, स्कॅनिंगवरती पण प्रश्न हा विचारला होता. नंतर विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्द सहसंदर्भ समजावून घेणं. सहसंदर्भ समजावून घेणं याला आपण काय म्हणतो? तर बाकीचे सगळे या ठिकाणी ऑप्शन पण निगेटिव्ह होते. ऑप्शन क्रमांक 2 की शब्द नीट समजून घ्यायला मदत करते. अशा प्रकारचे लेखन ज्यात लेखक स्वतः त्यातील पात्र बनतो, काही वेळ तो नसतो सुद्धा आणि तो निवेदन करतो, याला काय म्हटलं जातं? निवेदन म्हणजे या ठिकाणी कथन, नरेटिव्ह असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 नरेटिव्ह किंवा कथन. पुढे, तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना सहभाग करून घ्यायचा आहे, यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब करणार? तर जास्तीत जास्त मुलांना चर्चा डिस्कशनमध्ये सहभागी करून घेता येईल. एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती, नंतर संबंध, नंतर शब्दक्रमांची पद्धत ऐकतो. म्हणजे विशिष्ट माहितीकडून या ठिकाणी शब्दक्रमांची पद्धत ऐकणे, याला काय म्हणतात? टॉप डाऊन. ऑप्शन क्रमांक 2 अधोगामी प्रक्रिया, टॉप डाऊन मेथड. या ठिकाणी बघा एकही प्रश्न आपल्या सेशनच्या बाहेर नव्हते. कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब ही वाचनादरम्यान उपक्रम ठरू शकते? व्हाईल रीडिंग. आपण खूप वेळा हा प्रश्न सुद्धा बघितला. वाचनादरम्यान तुम्ही काय करू शकता? तर विद्यार्थी जोडीने परस्पर वाचन करतात, तर हे वाचनाच्या दरम्यान होतं. बाकी अनुमान करणं हे वाचनाच्या आधी असतं. विद्यार्थी लेखकाच्या जीवनाविषयी चर्चा करतात, म्हणजे आधीच असणार असतं. आणि शिक्षक नवीन शब्दांचा अर्थ विचारून त्यांना वाक्यात उपयोग करण्यास उत्तेजन देतात, हे नंतरचं असतं. तर विद्यार्थी जोडीने परस्पर वाचतात, हे आपण प्रश्न बघितलेला होता. तुम्हाला आठवत असेल तर बघा, एका वर्गात तुम्ही प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करण्यास सांगता. तुमच्या कृतीचं उद्दिष्ट कोणतं? प्रश्न तयार करायला सांगणं म्हणजे काय, की तुमच्या विद्यार्थ्यांची विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करणं, हे उद्दिष्ट ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. भाषा मूल्यमापनाचं उद्दिष्ट म्हणजे काय? तर या ठिकाणी आपण याविषयी सुद्धा यांनी प्रश्न खूप बघितलेले होते, की भाषेचं मूल्यमापनाचं उद्दिष्ट नेमकं काय असायला पाहिजे? तर तुमच्या भाषेवरती प्रभुत्व मिळवलं पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांची भाषेमध्ये प्रोफिशियन्सी किंवा निपुणता असली पाहिजे, म्हणजे विद्यार्थ्यांची भाषा प्रभुत्व हे पाहणं. ऑप्शन क्रमांक 4. नंतर शैक्षणिक साधनांच्या उपयोगाचं उद्दिष्ट म्हणजे काय? शैक्षणिक साधनांचा आपण कशासाठी वापर करत असतो? तर आपण विद्यार्थ्यांना एंगेज करण्यासाठी, म्हणजे शिक्षण उपक्रमात विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणं किंवा संलग्न करणं. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1. तुमची एक विद्यार्थी तिचे आवडते पुस्तक घेते आणि चित्रांच्या मदतीने इतरांना सांगते, हे म्हणजे काय? तर बघा, एखादी विद्यार्थिनी आवडतं पुस्तक घेऊन चित्रांच्या मदतीने इतरांना सांगत असेल तर याला उदीयमान वाचन अवस्था असं म्हणतात, इमर्ज. ठीक आहे, इमर्ज रीडिंग स्किल असं याला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने बघा पेपर 2 मधील पहिली भाषा मराठी तर खूप सोपे प्रश्न विचारले होते. प्रिव्हियस इयरचे जवळजवळ आपण म्हणूया की 90% याच्यातल्या कन्सेप्ट होत्या. नवीन असं काही याच्यामध्ये मला बघायला मिळालं नाही. फक्त कवितेमध्ये थोडेफार काही 1-2 जे शब्द आहेत ते थोडेफार मला, म्हणजे काय शब्द किंवा प्रश्न आहेत ते थोडेसे मला कन्फ्युजिंग वाटलेले आहेत. तर बघूया आपण त्यांची उत्तरे काय येतील. परंतु या ठिकाणी उत्तरे मी आज देण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघा, पुढील व्हिडिओ लवकरच अपलोड होतील. तर त्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.